नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 24 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त आणि मजेदार झालेला बघणार आहोत। कारण इथे दोंडियांना आणि धन्याने मिळून सुनबाईने बनवलेला कडू काढा पाजला या दत्त्याला। दत्त्याची चांगलीच वाट लागली तर इकडे पाण्या आणि राजा पोचले महेश देशमाने पर्यंत। राजा आणि पाण्याने केला महेशवरती अटॅक। हे सगळं आता आपल्याला बघायला मिळणार, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता राजा आणि पाण्यात चाकू घेऊन बदला घेण्यासाठी महेश देशमानेच्या घराकडे निघालेले असतात। त्याच वेळेस आता राजा पटकन खिशातनं रुमाल काढतो आणि तोंडाला बांधायला सुरुवात करतो। तेव्हा पाण्या म्हणू लागतोय, राजा तू काय बोलला? समोरासमोर त्याने आपल्याला बघितलं पाहिजे बदला घेताना, मग तोंड का बांधून जायचंय? त्यावर राजा म्हणू लागतो, पाण्या कसं आहे ना, आपण त्याचा बदला घेतो हे त्याला दिसलं पाहिजे, जगाला नाही। चल पटकन। आता दोघेही रुमालने आपलं तोंड पॅक करतात। त्याच वेळेस आता लगेच तिकडे संभ्या येतो। अरे बापरे, आज भावकी बरोबर नेमकं तोंड बांधून चाललात कुठे तुम्ही? तेव्हा पाण्या लगेच आता त्याला चाकू दाखवतो। बदला बदला तो आज हम लेके ही रहेंगे। तू गॅरेजवरची समधी कामं व्यवस्थित पार पाड, कामावर लक्ष ठेव, तोपर्यंत बदला घेऊन येतोच आम्ही। चल राजा, असे म्हणत आता दोघेही निघालेले असतात। तेवढ्यात आता संभ्या घाबरून जातो आणि विचार करू लागतो। त्याच वेळेस आता पायली येते। अयो, माझा पानू कुठे गेला आणि असं तोंड बांधून जाण्याची काय वेळ आली? राजा भाऊजी पण होते, कुठे गेले? पण संभ्या मात्र त्याच्या विचारात गोंधळलेला असतो। पायली त्याला पटकन एक चापट मारते। अरे संभ्या, कुठे गेले ते सांग ना। त्यावर लगेच संभ्या म्हणू लागतो, आज तो खून की बहेंगी ददिया। तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, ददिया नाही नदी आहे ते। तेव्हा संभ्या म्हणू लागते, इथे ते महत्वाचं नाहीये, बदला घेण्यासाठी गेले ते। आज तो बदला लेके ही रहेंगे। बहुत आग देखी मैंने उनकी आंखों में। डोळ्यात आग आणि डोक्यात सनक, त्यामुळे मोठा राडा होणार। आता पायली घाबरते। अयो म्हणजे? त्यावर लगेच संभ्या म्हणू लागतो, म्हणजे आज तो मर्डर होगा, मर्डेल मर्डेल होगा आज। आता त्याला मर्डई म्हणता येत नसतं। त्याच वेळेस आता पायली रडू लागते। अयो, मर्डेल होणार, आता मी काय करू? जाऊ बाई, वाचवा। असे म्हणत आता लगेच ही पायली नमीकडे निघालेली असते। तर इकडे घरी आता अवनी आता मोबाईल वरती व्हिडिओ बघून अण्णांसाठी औषधी काढा बनवत असते। आता जी काही सामग्री लागते ते सगळं काही आता काढून ठेवण्याचं काम इथे अवनीचं चालू असतं। तेवढ्यात धन येतो। वहिनी काय करताय तुम्ही? त्यावर अवनी म्हणू लागते, धनू अरे अण्णांसाठी ना मी काढा बनवते। आता धन जोरजोरात हसू लागतो, अण्णा आणि काढा पिणार? वहिनी तुम्ही ना काय पण बोलता, अण्णा काढा पिऊ शकत नाही। त्यावर अवनी म्हणू लागते, का नाही पिऊ शकत? मी अण्णांसाठी हा खास औषधी काढा बनवते। अरे त्याने जखम लवकर भरून निघते, अण्णांना बरं नाही व्हायचं का पिणार नाही ते? त्यावर धन्या म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे वैदी, तुम्ही बनवा, कसा पाजायचा ते आपण बघून घेऊया। बरं कसा बनवायचा आहे, काय काय टाकायचंय? तेव्हा अवनी म्हणू लागते, हे बघ तुळशीपत्र, अद्रक, आता आपल्याला ना लवंगा हव्यात, बघ बरं कुठेतरी भेटताय का? त्याच वेळेस आता लगेच धन्या म्हणू लागतो, लवंगा आणि अजून? तेव्हा अवनी म्हणू लागते, काळी मिरी। त्याच वेळेस आता धन्या मोठासा डब्बा घेतो, काळी मिरी असेलच यात। तेव्हा अवनी म्हणू लागते, धनू अरे एवढ्या मोठ्या डब्यात काळी मिरी असते का? अरे छोटा डब्बा बघ ना। आता धन्या लगेच कॉलेजला जो जेवणाचा डब्बा नेतो ना तो धनू आता उघडू लागतो। तेव्हा अवनी म्हणू लागते, धनू तू वेडा आहे का? अरे तू जेवणाचा डब्बा आहे, दुसरा बघ छोटासा। आता लगेच धनूला एक डब्बा सापडतो, वहिनी यात काहीतरी वाचतंय, तर त्यात लवंगा असतात। आता लगेच अवनी 2 लवंगा बाजूला ठेवते, आपल्याला काळी मिरी हवी आहे। आता लगेच धन्या पुन्हा डब्बे उघडू लागतो, एक छोटासा डब्बा सापडतो, त्यात काहीतरी वाचतंय वहिनी। आता लगेच धनू मस्त आपल्या घशातनं छान असे आवाज काढतो, काळी मिरी असं गाणं म्हणू लागतो। तेव्हा अवनी म्हणू लागते, धनू आधी काय आहे ते उघडून बघ। आता डब्बा उघडताच काळी मिरी असते। धनू लय खुश होतो। तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, बरं चल आता आपल्याला दालचिनी हवी, चल बरं पटकन शोध।
त्याच वेळेस आता मोठ्या हरभऱ्याच्या डाळीचा डब्बा आता धनू घेतो आणि मीठ घेतो. हे घ्या डाळ आणि चिनी. तेव्हा अवनी म्हणू लागते, धनू ही चिनी नाहीये, हे मीठ आहे. आणि मुळात म्हणजे दाल चिनी हवी, दाल अशी ती पिवळी कांडी नसते का तशी. तेव्हा धन्या म्हणू लागतो, असं आहे का, बरं आपण शोधूया. आता आजूबाजूचे डब्बे उघडताच आता लगेच धन्याला दालचिनी सापडलेली असते. पुन्हा आता दालचिनी दालचिनी असं गाणं तो गाऊ लागतो आणि अगदी छान असे ताला सुरात आवाजही काढत असतो. अवनीला मात्र हसायला येतं. तर आता हे सगळं सामग्री गोळा करून झालेली असते. अवनी आता काढा बनवायला घेते. तेव्हा धन्याला मात्र लय हसू येत असतं, कारण अण्णांची आता काढा पिताने कशी जिरणार आहे ना हे बघून मला लय मज्जा येणार. तेव्हा अवनी म्हणू लागते, धनू थोडासा गूळ भेटेल का. त्याच वेळेस आता लगेच धनू म्हणू लागतो, वहिनी गूळ कशाला. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, बरं मध भेटेल का. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, वहिनी तुम्ही काढ्यात मध घालणार आहे का. हे बघा गूळ मध काही घालू नका, गोड काढा करू नका. अहो अण्णांना ना सवय कडू पिण्याची, लेवल बाय लेवल झालं पाहिजे ना, सेम टू सेम. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, हो सेम झालं पाहिजे म्हणजे त्यांना प्यायला बरं वाटेल, हो की नाही. असा विचार आता दोघे करू लागतात. तर इकडे आता राजा आणि पाण्या दोघेही आता देशमानेंच्या घरापर्यंत पोहोचलेले असतात. तर महेश देशमाने गाडीत बसतो आणि लगेच गाडी सुरू करून तो निघालेला असतो. त्याच वेळेस आता राजा आणि पाण्या दोघेही महेशचा पाठलाग करत असतात. तर इकडे आता अवनीने काढा बनवायला सुरुवात केलेली असते. छान अशा सगळ्या सामग्र्या टाकून काढा अगदी छान तयार झालेला असतो. तेव्हा अवनी पटकन आता एका ग्लासमध्ये तो काढा गाळते. धनू दर आता अण्णांना नेऊन दे. तेव्हा धनू म्हणू लागतो, वहिनी तुम्हाला वाटतं अण्णा काढा पितील. त्यावर अवनी म्हणू लागते, प्यावाच लागेल त्यांना, तू जा घेऊन जा. अण्णा इकडे बाहेर बसलेले असतात. तेवढ्यात धन्या आता मोठा ग्लास भरून आता हा काढा घेऊन येतो. अण्णा जाम खुश होतात, सुनबाईने चहा बनवलाय का माझ्यासाठी, दे दे आण इकडे. बरं झालं. आता अण्णा पटकन एक घोट पितात, जोरात ओढतात. आई ग हे काय, अरे हे कसलं काय बनवलंय. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, अण्णा तुमच्या लाडक्या सुनबाईने तुमच्यासाठी हा औषधी काढा बनवलाय. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, हा काढा आहे. नाही रे बाबा, विष आहे विष, मला नकोय ते. त्याच वेळेस अवनी येते, अण्णा तुम्ही काढा नाही पिणार आहात का, लवकर बोला. अण्णा तुम्हाला तो प्यावाच लागेल, तरच तुमची जखम लवकर भरू निघेल. चला पटकन हा काढा पिऊन टाकायचा, चला बरं पटकन. अण्णा मात्र वाकडं तिकडं तोंड करत नाही नाही म्हणत असतात. धन्या जोर जोरात हसत असतो, अण्णा अहो घ्या की, तुमच्या औषधाच्या लेवलच आहे ते. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, धनू तू दात काढणं बंद कर बरं, नाहीतर हा काढा तुला प्यायला देईल. त्याच वेळेस धन्या गप्प बसतो. तेव्हा अण्णा म्हणू लागतो, सुनबाई सुनबाई प्लीज, मी रिक्वेस्ट करतो सुनबाई, प्लीज असं नको करू ग. त्यावर लगेच अवनी रागातच म्हणू लागते, जमणार नाही अण्णा, तुम्हाला काढा तर घ्यावाच लागेल. तुम्ही घेणार आहात की नाही तेवढं सांगा, धरा बरं धरा पटकन. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतो, अरे बापरे, चक्क धोंडीराज बजाजी दांगट सुनबाईचं ऐकत नाहीयेत, हे काय बघतोय आम्ही. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागते, रे थोबाड बंद ठेव तुझं, गप्प व्हायचा नाहीतर हा काढा पाहिजे तुला. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अण्णा तुम्हाला घरी बसून कंटाळा आलाय की नाही, मग चला पटकन काढा घ्या, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल, चला पटकन. त्याच वेळेस आता लगेच अण्णा म्हणू लागतात, प्लीज ऑलमोस्ट बिग मी सुनबाई. त्याच वेळेस आता लगेच धन्या म्हणू लागतो, अण्णा तुमचं बिग बिग राहू दे तुमच्याकडे, चला पटकन पिऊन टाका, आम्ही इकडनं तोपर्यंत हलणार नाहीये. आता मात्र अण्णा एक घोट पितात. अरे बापरे, हे तर विष, हे काढा नाही, याला काढायला कुठेतरी जाऊन गाडा आणि पुन्हा कधीच काढू नका, जा लवकर. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अण्णा काढा घेणार आहात की नाही. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, ठीक आहे सुनबाई, आता तू ऑर्डर सोडली म्हटल्यानंतर मला ऐकावंच लागेल, घेतो मी काढा. पण सुनबाई कसं आहे ना, एका जागेवरती उभी राहून काढा पिणं शक्य नाहीये, मी बाहेर असं फिरत फिरत पिऊ का. तेव्हा धन्या म्हणू लागतो, अच्छा म्हणजे अण्णा तुम्हाला बाहेर जाऊन हा काढा फेकून द्यायचा आहे. तर तेव्हा अवनी म्हणू लागते, काय तुम्ही हा काढा फेकून देणार, मी एवढ्या मेहनतीने तुमच्यासाठी बनवलाय आणि तुम्ही तो फेकणार. अण्णा अजिबात नाही, अजिबात बाहेर जायचं नाही, इथेच प्यायचा. त्यावर अण्णा म्हणू लागतात, सुनबाई सुनबाई जाऊ दे ना, हे बघ मी खरंच नाही फेकणार,
मी पिऊन घेईल काढा. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते ठीक आहे, पण धनू तुला एक मी काम सोपवते. जोवर अण्णांचा काढा संपत नाही तोवर अण्णांची पाठ सोडायची नाही. अतिशय डोळ्यात तेल घालून अण्णांकडे लक्ष द्यायचं. काढा त्यांनी ओतू देता कामा नये. त्याच वेळेस धन्या खुश होतो. वा वहिनी, माझ्या आवडीचं काम दिला तुम्ही, एक नंबर भारी. अण्णा आता माझी नजर तुमच्यावर असेल. चला आता मी बघतोच कसा पेत नाही तुम्ही काढा. आता मात्र अण्णा वाकडं तिकडं तोंड करतात. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो इथनं सुरुवात करायची, एक गोट घ्या पटकन. आता अण्णा पटकन वाकडं तिकडं तोंड करून एक गोट पितात. अगदी उलटी आलेली असते, धावतच अण्णा बाहेर येतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो उलटी करायची नाही, उलटी करायची नाही. आता इथे अण्णा वाकडं तिकडं तोंड करत काढा पित असतात, बाहेर येतात. तेवढ्यात लगेच आता धन्या म्हणू लागतो प्याकी अण्णा, मी तुम्हाला सोडणार नाहीये. मेरी आंखें इतनी कमजोर नाहीये. आय एम आईज, यू आर यू असे म्हणत आता धन्या लगेच अण्णांकडे बघून हसू लागतो. तेव्हा अण्णा म्हणू लागतात ए गप्प बाईस, हा काढा ना आता तुझ्या नारड्यात होते ना. एक तर एवढा कडू आहे, कडू क्षार. अरे बापरे, एवढा कडू क्षार काढा दुश्मनाला पण देऊ नये. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो अण्णा एवढं काय तोंड वाकडं करतोय, एवढा कडू आहे का. तेव्हा अण्णा म्हणू लागतात पिऊन बघतोस, एक गोट पिऊन बघ ना, मग तुला कळेल किती भयानक येतो. आता धन्या पटकन ग्लास घेतो आणि एक घोट पिऊन बघतो. अरे बापरे, हा तर खरंच लय कडू आहे. असा कुठे काढा असतो का अण्णा, एवढा जबरी. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात बघ ना, मग माझी काय अवस्था होणार आहे. मी इकडेच बसतो, मी आता इकडनं कुठेही जाणार नाही, मी इथेच बसणार. त्यावर धन्या म्हणू लागतं अण्णा मग प्याकी काढा पटकन. त्याच वेळेस आता तिकडे दत्त पेपर वाचत असतो. सुले, अगं सुले, तुझ्या नमीनं कसला चहा बनवलाय, नमे लवकर बाहेर ये असे म्हणत आता दत्त्या कपातला चहा फेकतो. अगं नमे, तुला माहिती आहे ना मला खडा चम्मचचा चहा लागतो, तुला माहिती नाहीये का. तेव्हा नमी म्हणू लागते मामा, अरे किती साखरेच्या पाकाचा चहा पितो, अरे एवढा पण तो काय पांचट नव्हता फेकून द्यायला. आता ना तुला तुझ्या बहिणीचा हातचा चहा प्यावा लागणार, मी तुझ्यासाठी दुसरा चहा बनवणार नाहीये असे म्हणत नमी तिकडनं निघून जाते. त्याच धोंडी अण्णांच्या डोक्यात ट्यूब पेटते. धन्या बघतोयस मी काय म्हणालो होतो, असा काढा दुश्मनालाही पाजू नये, विषचे आहे. तेव्हा धन्या म्हणू लागतो बरोबर अण्णा, अगदी बरोबर. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात चल की मग या दत्त्याला हा काढा पाजायला काहीच हरकत नाही, दारू समजून पेल की हा काढा. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो वा अण्णा, काय डोकं चालतंय ना. त्यावर अण्णा म्हणू लागतो तू जा, पटकन जा आणि एक रिकामी बॉटल घेऊन ये, ती पण अशी इंग्लिशची बरं का. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो अण्णा तशी बॉटल आहे आपल्याकडे. आता अण्णांना धक्का बसतो, आपल्या घरात अशी बॉटल कुठनं आली. धन्या पटकन आता लगेच काल अवनीसाठीची दारूची बॉटल आणली होती ना, ती मोठा खंबा आता बाहेर काढतो. अण्णांना धक्का बसतो. धन्या, अरे मी छोटाला बॉटल पितो आणि तू एवढ्या हाय लेवलची एवढ्या मोठ्याला बॉटल पितो, तुला लाज नाही वाटत. तेव्हा धन्या म्हणू लागतो अण्णा तोंडाला येईल ते काही बोलू नका, मी पित नाहीये ती, काल ते तिच्यासाठी आणली होती. त्यावर अण्णा म्हणू लागते तिच्यासाठी म्हणजे नेमकं कुणासाठी. त्यावर धन्या म्हणू लागतो अण्णा सांगितलं ना, ते जास्त इम्पॉर्टंट नाहीये, चला पटकन तुम्हाला बॉटल भेटली ना. तेव्हा अण्णा म्हणू लागतात हो तू जा आणि आतमध्ये सुनबाईने जो पातीलाभर काढा बनवलाय ना तो घेऊन ये जा पटकन. तेव्हा धन्या म्हणू लागतो एवढा. त्यावर अण्णा म्हणू लागतात हो, चांगला त्याचा घसा फुटेपर्यंत ढोसला ना मग बरं पडेल, जा पटकन. धन्या पटकन आतमध्ये येतो आणि ते पातेलं घेऊन अण्णांकडे येतो. आता दोघांनी ती दारूची बॉटल काढ्याने भरवलेली असते. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात चल आता दत्त्याचं काम तमाम करायचं. दत्त्या तिथेच अंगणात पेपर वाचत बसलेला असतो. आता धोंडी अण्णा आणि धन्याचं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. आता दारूची बॉटल लपवत छपत अण्णा धोंडी अण्णा इथे अंगणात फिरत असतात, जेणेकरून दत्त्याने हे सगळं बघितलं पाहिजे असा त्या दोघांचा प्लॅनिंग असतो. त्याच वेळेस आता धोंड्यांना इकडे तिकडे शोधत असतात, कुठे ठेवू कुठे लपवू हिला. तेवढ्यात दत्त्याचं लक्ष येतो धोंड्याकडे, एवढा मोठा खंबा. त्याच वेळेस आता धन्या येतो अण्णा, अण्णा कुठे आहात तुम्ही. अण्णा पटकन आता एका डब्याच्या आत ती बॉटल ठेवतात आणि लगेच धन्याजवळ जातात. धन्या, अरे इथं आहे मी. दत्त्याचं लक्ष असतंच.
त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, अण्णा तुमच्या हातात मी आत्ता काहीतरी बघितलं, काय होतं? त्यावर अण्णा म्हणू लागतात, माझ्या हातात कुठे काहीच नाही. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, नाही नाही अण्णा, पाण्यादाने तुम्हाला 5,000ची दारू गिफ्ट दिली ना, मला माहिती आहे ना, कुठे ती बॉटल? लवकरात लवकर सांगा कुठे? त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतो, धनुबाळ अरे असं काही नव्हतं, तू कशाला बाहेर आला? चल बरं आतमध्ये, चल चल, मला ना खूप दुखतंय रे, चल. त्याच वेळेस दत्त्या खुश होतो, 5,000ची बॉटल, अरे बापरे, यावरती चान्स मारावा लागतोय. आता लगेच इथे धन्या अण्णांना आतमध्ये घेऊन जातो. त्याच वेळेस अण्णा आणि धन्या पटकन पडद्याच्या आड खिडकीजवळ लपून बसतात आणि दोंडी अण्णा आता दत्त्याची वाट बघत असतात. तेवढ्यात लगेच हळूच धपक्या पावलाने दत्त्या अंगणात येतो आणि आता पटकन दोंडी अण्णांनी जी बॉटल लपवलेली असते ती उचलतो. अरे बापरे, आता तर माझं काम होणार, असे म्हणत आता तो काड्याचा खंबा घेऊन इकडे दत्तू त्याच्या घरी पोहोचलेला असतो. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, धन्या आता घसा फुटेपर्यंत हायगाई करणार नाही, एवढं तर तो पिऊन मोकळाच होणार. असे म्हणत आता दोंड्यांना जोरजोरात हसू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता राजा आणि पाण्या दोघांनीही महेशची गाडी अडवलेली असते. दोघे आता गाडीत घुसतात आणि जोर जोरात महेशचा गळा दाबतात. आता पाण्या मात्र लगेच आपल्या खिशातनं चाकू बाहेर काढतो. महेश मात्र खूपच घाबरलेला असतो. तर इकडे पायली आणि नमी दोघेही ओरडतच दोंडी मामाच्या घरी आलेले असतात. वाचवा, माझ्या पाणूला वाचवा. तेव्हा लगेच अवनीला धक्का बसतो, काय झालंय नमिता, अगं काय झालंय, अशा का रडताय तुम्ही दोघी? तेव्हा लगेच नमी मिळू लागते, गेले राजा आणि पाण्या दोघेही बदला घेण्यासाठी गेले देशमान यांच्या घरी. आता खूप मोठा राडा होणार आहे. हे ऐकताच आता दोंड्यांना अवनी सगळेजण घाबरून जातात. तर आता यशोदाला तर मोठा धक्का बसतो, हे कसं शक्य आहे? त्याच आता यशोदा या दोघांना कसं थांबवणार? आता हे दोघं रागाच्या भरात महेशचा बदला कसा घेणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.